अंधारात सुद्धा संतांना कोण दिसला हो? देव दिसला, देव दिसला. आता वेळ संपत आली आपली, संपत आला वेळ. 15 मिनिटात अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंय. वाघात देव दिसला. कोणाला? जगमित्र महाराजांना. परळीत गेलात की अलीकडे वैद्यनाथाच्या शेजारी मंदिर आहे. कोणाचं? जगमित्र महाराजांचं. बर काय लोक महाराज लोकायला ताप देते काही सांगता येत नाही महाराज. त्या काळात एक यवन राजा आला आणि यवन राजाला काय आपल्याच लोकांनी सांगितलं, महाराज बघा बरं हे सध्या झोप येऊ दे नाही, सदा टाळ वाजलेला, सदा भजन चालू म्हणे, ह्याचं महाराजाचं काहीतरी बंदोबस्त लावा. ते खवळ सरदार खवळ्याबरोबर त्यानं सांगितलं, अहो महाराज. महाराज म्हणे हा महाराज नाही, भजन करतो, कीर्तन करतो, देवाचं नाम जपतो. बर बर बर. जर महाराज आहेत तर एक सांगतो, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आलेल्या पाहुण्यांना देखावा म्हणून काय उभा करायचा आहे? वाघ. वाघ उभा करायचा आहे. उद्या सूर्योदयापर्यंत जर वाघ आणला नाहीस ना, भजन महाराज आहेत ना तुम्ही, वाघ आणला नाही तर सगळ्या चौकात उद्या सकाळी तुम्हाला पहिलं काय करीन? सुळावर देईन, फाशी देईन. जगमित्र महाराज म्हणले अवघडच काम झालं. 11:15 वाजत आलेत आणि आता वाघ आणाय सांगायले, काय करावं? पण महाराज ते असतात कोणते, जे त्यांचा सगळा भार कोणावर घालतात? देवावर घालतात. संतांचं ते लक्ष नाही. आपण अवघड ताण घेतात माणसं. महाराज कसं होईल, कसं काहीच नाही. ताण आला की माणसाला एकच म्हणायचं, देवा करीन ते आता पांडुरंग करीन. काय म्हणायचं जायचं? करीन ते पांडुरंग करीन. आणि करतयच महाराज. त्याला वाटतंय बघा माझ्या हातात काम सोपविले म्हणल्यावर मला करावंच लागत नाही. याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम. ह्यानं नाम घ्यायचं आणि काम त्यानं करायचं. धंदाच असलाय का नाही महाराज? कुठं बी मालकीनीनं एकदाच लग्नात नाव घेतलंय तर गडी कवा बी पिठाचा डबा घेऊनच पळायला का नाही? आता तर काय गडायला कामच राहिलं नाही महाराज. लयच अवघड झालंय. जुना काळ तुमचा लय चांगला होता. सगळं मायमावल्याला कामं करायला लागायची. आता सगळं गड्याकडं आलंय. पिठाचा डबा ह्यांच्याकडंच. आणि आता कोणीतरी भूमिका उठवली, गॅस संपालाय म्हणून. उन्हाळ्यात ज्या गलीला पाणी नाही त्या गडीला माणसं दिवसभर बॅलर पशी. ते टँकर आल्या. आता टँकर बंद झाले ना, आता लोक दिवसभर गॅसच्या टाक्या घेऊन पळायलेत महाराज. कुठं चालले नाही ना, टाक्या नाही चाललो. मोठं अवघड काम हे गडायचं. आणि बरं टाकी घेऊन नाही जावं तर चहा बी नाही. त्या काळामध्ये जगमित्र महाराजांच्या वरती सुद्धा दबाव आला. मग काय करू? देवाला समर्पित करू. पांडुरंगा आणायचं असलं तू आणशील, नाहीतर काय असं बी मरण आहे तसं बी मरण आहे. आता गड्यानं सांगितलंय वाघ आणायचा. वाघ नाही आणला तरी बी मरण आहे. आणि वाघ आणाय गेल्या वाघ म्हणणार आहे होय वा वा महाराज, रात्रीच तुम्ही सुंदरनगरला कीर्तनाला होतात. आता बरं झालं इथं मी बी तुम्हाला दक्षिणा देतो, पाया पडतो. उलटा वाघ म्हणीन वाह असली शिकार गौसलीन, तुमचा प्रसाद म्हणल्यावर तर काय माझा उद्धारच झाला की आता. वाघ काय म्हणणार आहे का? काय नाही महाराज. गळ्यात विना घेतला आणि परळीच्या दऱ्याखोऱ्याने हिंडू लागले. शोधत होते वाघ, पण मुखात काय होतं? पांडुरंगाचं नाम होतं. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. म्हणा म्हणा राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. बोला. बघा चांगलं मोठ्यानं म्हणला तर कीर्तन सोडीन मी.
नाही तर मला इथलं तुमचं सगळं पाठ झालेलं आहे, मी 12 वाजता चलू देईन. हा हा म्हणून चांगलं चांगलं म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा, बघा बरं किती किती नामात शक्ती. झोपलेली माणसं सुद्धा उठली. हा, पण झोपलं नाही बरं का कोणी. मला तुम्ही खरं सांगा, तुम्हाला वाटेल का 11 वाजले म्हणे कोणाला तरी? ह्याच नाव कीर्तन आहे. आज देव पंढरपुरात नाही, आज आमचा पांडुरंग सुंदरनगर मध्ये इथं इथं आलाय. ज्या कीर्तनात रंग भरतो ना, त्या कीर्तनात देव येतो, देव. आणि ज्या दिवशी मी कीर्तनात रमेल त्या दिवशी मला अनुभूती होते की आज माझा पांडुरंग कीर्तन ऐकतोय. आणि ज्या दिवशी कीर्तनात मन नाही रमलं, समजायचं आज देव नाराज आहे, आज कुठंतरी गेलाय तो, आमच्या कीर्तनाला आज नाही आला. आणि म्हणून वेळ माझी अल्प आहे. काय सांगू लागलो मी? कशात चालू होतं आपलं? वाघ वाघ. आणि कमराला उपरणं बांधलं, डोक्याला मुंडासा आहे, गळ्यात विना आहे आणि भजन करीत चाललेत. बरं आता मला एक सांगा, आवाज केल्यावर शिकार गवसत असते का गपचिप चालल्यावर? वाघ पकडायचा म्हणल्यावर चलाव कसं लागन? गपचिप. इथं उलट झालं ना. पकडायचाय वाघ आणि भजन तर चालू आहे, कशी वाघाची आणि ह्यांची भेट व्हायची? भजन दऱ्या खोऱ्यानं चाललंय. 4 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले, वाघ काही सापडला नाही सापडला. आणि जेव्हा वाघ नाही सापडला तेव्हा विचार केला मनाचे मनाला, जगमित्रा आता महागारी गेलास तरी सकाळी सकाळी सरदार काय करणार आहे? मारणार आहे, सोळावर देणार आहे. आणि इथं दरीत राहिला आणि रात्री वाघ आला तरी वाघ बी काय करणार आहे? खाणं मरणार आहे. जर मरण पुढेही असेल मागं असेल तर माणसाने जाग्यावर थांबायला शिकावं. काय करायला शिकावं? जाग्यावर थांबायला शिकावं. मोठा व्यवहार कळत नसेल तर माणसाने पुढं मागं करण्यापेक्षा मुदलाव समाधानी राहावं. भाषा कळते ना तुम्हाला? व्याजाच्या नादात जर मुदल जात असेल तर माणसानं कशावर समाधानी राहावं? मुदलाव. तुम्ही व्यवहार करू नयेत. एखाद्या माणसाला पैसे दिले आणि त्यानं महागारी देत नसला तर माणसं हात जोडतात, ए बाबा. आणि आता काळ बिकट आलाय, माणसाला पैसे द्या ते बुडवीत येत, कोण्या बँकेला पैसे द्या पळून जाते म्हण, बँक तिथंच असते हो, पैसे घेऊन पळत येत ते महाराज. आणि माणसानं व्याजाच्या नाद्यात मुद्दल गमावलं का नाही? लोक म्हणते तुकाराम महाराज भोळे होते, लोक तुकाराम महाराजाला संसार सोडला. कोण म्हणलं सोडला? व्यवहार कसा करायचा ते आमच्या तुकाराम महाराजांनी शिकवलं. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, असला व्यवहार करू नका की काय पडन? मुदलात तोटा. बरं का? आणि म्हणून विचार केला, पुढेही जाणं नको मागेही जाणं नको, इथंच बरं आहे आपलं. उभा राहिले, बसल्या जाग्यावर उपरनं खाली आतरलं आणि चालू केलं भजन. जे होईन ते होईन म्हणले. देवा घातली आभार देवावरी. बसले तिथं, भजन चालू झालं. आणि भजन चालू झाल्यावर जगाच्या मालकाला दया आली आणि मालक महाराज समोर आला. आणि त्या वाघ नाक्यानं वाघ काय करू लागला? महाराजाच्या उपरण्याला ओढू लागला. महाराज म्हणजे कोण आले बाबा? आणि डोळे उघडून बघितलं तर पुढं कोण दिसायले? वाघ दिसायलाय. वाघ बघितला आणि वाघ बघितल्या बरोबर महाराज घाबरले नाहीत, त्याच्याकडे बघू लागले. आता ते बी महाराजाकडे बघायले आणि महाराज वाघाकडे बघायलेत. दोघं एकामेकाकडे बघायले. ते महाराजाच्या मांडीवर हात पांजा ठेवायले, विणा वडायले. तेव्हा महाराज मला ध्यान आलं, खरे की म्हणले आपल्याला सरदारानं काय आणाय सांगितलंय? वाघ आणाय सांगितलाय. कमराचं उपरणं सोडलं आणि उपरणं सोडून गळ्याला बांधलं. कुणाच्या? वाघाच्या. महाराज पुढं, वाघ माग. आणि सकाळी सकाळी तांबडं फुटता येशीत कोण आला?
वाघन महाराज. आता बऱ्याच लोकांना महाराज म्हणजे येडेच वाटत येत. महाराज लोक म्हणले महाराजांना काय नवीनच सोंग केलंय वा असतं. वाघच आणलाय की वाघ आणलाय, पण बघणाऱ्याची हिंमत होईना ना. बघितलेल्या बराबर त्यानं डबकं टाकणं की नीट घरी महागारी. महाराज कोणी असे दात घासू लागलं सकाळी, त्यानं खिडक्या लावून घेतल्या, ते मंजेनं दिले टाकून, लागले पळायला. तेवढ्यात एक पळतच गेलं, सरदार वाघ आणलाय. सरदारानं जाऊन बघितलं, महाराज मोकळ्या मनानं वाघ महाग घेऊन चालायलेत, पुढं चालायलेत. चालता चालता सरदाराच्या जवळ आणलं आणि सरदार शादी के लिए क्या लाया है? बाघ लाया है, देखो. सरदारानं पहिला दरवाजा लावून घेतला आणि खिडकीतून म्हणू लागला, महाराज पहिला वाघ घेऊन जा, तेव्हा लग्न होईन, नाही तर सगळे लोक पळून जातेन. तेव्हा दृष्टांत संपला. मला एक सांगा, वाघ होता की वाघाच्या रूपात देव होता? कोण होता? देव. हे बी माझ्या पांडुरंगाचं रूप आहे. अहो तुम्ही काय काम सांगा, आमचा पांडुरंग तुमच्या करता तसं रूप घेईन. तुम्ही फक्त त्याला हाक